कारण की तुम्ही समोरच जाणार आहे ना, त्याच्यामुळं जास्त काही नाही दाखवत तुम्हाला, थोडंसं दाखवते. बाहेर पड आम्ही सोडून. टाइम तर चाललंय दवाखान्यामध्ये. जाते की दादू संग तू? आता ताई बरोबर अक्कन दादा घेऊन चालली दोघांना. त्याला दवाखाना माहित नाही, आम्हाला पण जायचंच होतं. दमानी जावार का? ए नाही तर मोठी गाडी घेऊन जातात का दादू? हा आम्हाला जायचंय. बाय बाय कर, बाय बाय कर आत्याला, बाय बाय कर. चला बाय बाय केलं नाही तू? गेली आता मग आई, आत्या गेली, आई गेली. इकडं आहे ना, आम्हाला करमतच नाही. पप्पा देती आजीला, गेले ना आजीला, गेले आता. बोर जाऊ दे, गेले बोर ना. हा ना बोल गेले. घे खाऊन चला, पोळी खायची विराला. तर मैत्रिणींनो, आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला आपल्या बाळाची खूप जास्त काळजी असते. कारण की जेव्हा पण आपण बाहेर उन्हात जातो तर जे सूर्यकिरणं असतात त्याच्यापासून आपल्या बेबीच्या स्किनला खूप जास्त परिणाम दिसून येतो. तर या सूर्याच्या घातक किरणांपासून आपण आपल्या बेबीला सुरक्षित कसं ठेवू शकतो, तर त्यासाठीच ना मामाअर्थने बनवलेला आहे रिच मॉइश्चरायझिंग अल्ट्रालाइट सनस्क्रीन विथ कॅलेंडुला अँड झिंक ऑक्साईड, वॉटर रेजिस्टंट, सर्टिफाईड, टॉक्झिन फ्री आहे, SPF 50 PA++. त्यानंतर डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे, मेड सेफ आहे आणि हे 0 ते 10 वयाच्या मुलांसाठी आपण हे वापरू शकतो. तर हे अल्ट्रालाइट सनस्क्रीन आपल्या बेबीच्या सेन्सिटिव्ह स्किनला प्रोटेक्ट करतं, जे सूर्याची घातक किरणं असतं त्यापासून. तर हे आपल्या बाळाला उन्हापासून प्रोटेक्ट करतं. UVA अँड UVB रेज असतात ना, ते त्याच्यापासून स्किन सुरक्षित राहण्यासाठी खूप फायदेशीर होते. प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे, ते जेवढं प्लास्टिक यूज करतात ना, तर त्यापेक्षा खूप जास्त पटीने ते रिसायकल सुद्धा करतात. आणि जेव्हा आपण दुसरं सनस्क्रीन वापरत असतो ना, तर एक सफेद थर आपल्या बाळाच्या स्किनवर दिसत असतो, तर तो सुद्धा याने दिसत नाही. तर मामाअर्थचे सगळे प्रॉडक्ट हे केमिकल विरहित असतात आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हार्मफुल केमिकल वापरलेलं नसतं. त्यामुळे हे प्रॉडक्ट एकदम सुरक्षित असतात आणि याचा आपल्या बेबीच्या स्किनला कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि एकदम स्किन फ्रेंडली आहे. आणि आपण जेव्हा दुसरे प्रॉडक्ट यूज करतो ना, जेव्हा सनस्क्रीन यूज करतो ना, त्याचा एक थर जमा होतो स्किनवरती, तर याने अजिबात असं होत नाही. कोणताही व्हाईट कास्ट दिसत नाही, वॉटर रेजिस्टंट आहे आणि डर्मॅटॉलॉजी टेस्टेड सुद्धा आहे. आणि तसंच हे तुम्हाला प्रॉडक्ट Amazon, नायका, पर्पल, फ्लिपकार्ट यावरती सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा उपलब्ध राहील. आणि जर तुमच्या जवळ मामाअर्थचं स्टोअर जर अवेलेबल असेल तर तुम्ही मला मेसेज किंवा कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला 20% सूट जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथे माझा कोड यूज करा, अश्विनी 2025. तुम्हाला 20% सूट सुद्धा भेटून जाईल. तुम्ही पण हे मामाअर्थचं बेबी रिच मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन खरेदी करा आणि तुमच्या बाळाला उन्हापासून सुरक्षित ठेवा. तर नक्की खरेदी करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली राहील. वीरा कोण आलंय इकडे? मामा इकडे कुठे मामा? मामा कुठे? आणू आली का? सोनू आली का? पाहुण्याचे नुसते पाहुणे चालू आहे. पाहुणे पाहुणे पाहुणे. आली का टरबूज? हा ओळखलं का नाही? टरबूज आहे ना, खरबूज. हा मम्मीने आणलं, मम्मी वाढली. चलो बाय बाय करो मामा को. बाय बाय कर, बाय बाय कर ना. हिला सांगून चालले का काय? शाळेत जाते, अभ्यास करते का नाही? हा नाही तर मग मला उद्या मी मास्तर का जाईन. पहिली लय हुशार होती बर का, लय हुशार होती. आता आहे ना तिचं लक्ष नाही राहिलंय शाळेत, नुसतं खेळायच्या नादी लागले. हा आता मी आहे तुला सांगत हो कसं आहे. मग अभ्यास नाही केला ना
डायरेक्ट तिकडं नाही इकडं नाही, तुला डायरेक्ट मग पुढं हॉस्टेलला नाही, हॉस्टेलला टाकायचं आता हिला. हिला अभ्यास नाही, ते आहे वडगावला. मी राही ना आता गुढी शेव खाऊ राहिली. सोनून आणली होती. सोनू सोड तुला खाली होत तिला, एवढी खाली अख्खं तिला घर लाल केलं, तोंड लाल केलंय, फरच्या लाल केल्या. हा आता रंगपंचमी चालू त्याची. अख्खं डोक्याला हात लावले. तिकडे कुठं चालली बाबू? बाहेर नको जाऊ. तिची सुटके सुचकू राहिले. आता काय केलं तू तोंडाला बाबू? चल इकडे, तिकडला दरवाजा आहे ना लावून घे, नाही ती बाहेर जाई ना, लावून घे. आणि आत्ताच आम्ही ना हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. आशूला घेऊन गेलो होतो तर आशू, पण आशूचं काम झालं नाही. अत्यंत मग असे झाले हॉस्पिटलमधून, पण आम्ही बराच वेळ बसलो. आणि ना इकडं त्यांचे पण जेवण झाले. आता ते आराम करते. तुम्हाला दाखवलं आता आराम करताय त्या. आता ना आम्ही राहिलो जेवायचं, बाकी सगळ्यांचे जेवण झालेले. आणि आज जरा बॅड न्यूज भेटले आम्हाला आहे ना. त्या इथं राहायच्या ना, त्या आत्या राहायच्या, म्हणजे त्या कायम आम्ही आलो की इथं बसायच्या व्हिडिओत, पण कमेंट यायच्या का ते कोण आहेत, तर ते आज एक्सपायर झाल्या. हा आम्ही तरी म्हणायचो आलेच का नाही त्या, कारण की आमचं घरासमोर बसायचे सावलीमध्ये झाडं. हा आम्हालाच अचानक माहीत झालं. मग आत्यान तिकडे गेल्या, मग फोन आला. आम्ही पण दवाखान्यात गेलो होतो, माझं दात दुखत होतं. हा ना, ते किती केलं तर वाईट वाटतच आहे ना. हा ना, दिसलं नाही. आणि आता त्यांना कायम साड्या द्यायच्या आहे घ्यायच्या. आम्ही आलो होतो कायम साडी ब्लाऊज फिक्सच राहायचा, ब्लाऊज द्यायचाच. हा उन्हाळीत झाला असं बघ का, है ना, उन्हाळीत झाला असणार आता. वय काहीच नव्हतं. डावळून घेतो. गाडीवर बसून मोठी झाली, बस ना राहूच्या मागं लागेल. येऊ द्या म्हणून कुरकुरा घ्यायचा, पेप्सी घ्यायचा. पण जीव किती बारीक आहे, तोंड जास्त भरून अशी करून सुना करते शॉकीने करायची. मग खाली कृष्णा माही खायची नको, तोंडात घाली ती उष्टी झालं. उलटीच पुरली आपण खालून कुठे काय पेप्सी. आता ती देन तिला नको म्हणते कटाळी काय सुरूच होतो, सुकेल दिसतात. तिला दिली नाही पेप्सी, खाल्ली तिने. काय नाही दिली एकदा तोंडात दोन जर चार फुले मस्त खुलेल तिचा. विराच्या आत्या चालली बाई. विराने 100 रुपये गोळा केले आत्याकडून. दुसऱ्या आत्याने 100 रुपये. पैसा कुठे बाई? बाई पैसे कुठे? इकडे ना आपल्या बँकेत ठेवू आपण. या हिरा संध्याकाळपर्यंत अजून 1-2 पाहुणे येणार आहे. बँकेकडे मालगोळा आपण कॉन्व्हेंट पुसून काल द्यायची काय टाइम, काल द्यायची काय झालं. उलट चांगलं झालं, 5 झालं. 4 वाजले ना, जायला लांब आहे ना. तुळशीला लावू, सोनू इथं, आपली हिरा आहे. किती माणसं आहे. घेतली पेप्सी सगळी बरोबर. आपल्या हिऱ्याला लावा, विना वाटत विरा विरा भारी दिसतंय. ती लाल लागलं, त्याच्यावर लागलंय. कसं दिसतंय पिल्लू, भारी दिसती. भारी आता ताई निघाली, दादू निघालाय. दमन जावर का अजून ऊन बरंच आहे. अजून तुमचा डोकला झाला असता, तुम्ही लय काय केली.
काय दाजी डुकला आणून द्याय ना काय. मोबाईल घेतला चला आम्ही चला भूर येते का यायचं का तुला जाय नाही आत्या सोबत आमच्या बरोबर यायचं 2 आत्यातला न्यायला जा. वडीला जा जा जाऊ त्यांना बाय बाय कर त्यांना जाऊ दे आता. बाय बाय कर बाय बाय. तू घे ग तिला. हे थांब ग थोडं वेळ. नको विरा चल बाय बाय नाही काही नाही ते आमचं रोजच एवढं. बाय बाय घर खाली खाली वाटत पण असं आल्यावर फोन कर वाट लावायला चालली हा बरोबर. ती म्हणते तिला काल उभी राहिली या तुम्ही सकाळी सकाळी येऊ म्हणजे दिवसभर थांबता येईन असं. रविवार पाहूनच येऊ म्हणजे घरी राहते. थांब थोड्या वेळ जरा. दमन जाय बरं एवढ्या जागेत फक्त रोडला लागूच तर. बाय 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 कर आत्याला बाय बाय कर. बाय बाय हा का बाय बाय कर. ये आत्या बाबू क्यूट क्यूट आई आवाज देते रे. आत्याला आवाज दे. बोलो अय बोलो बोल ये आत्याला बोलो. अरे 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 मम्मा गेली तेव्हा ती मम्मा आता त्यांची मग चालली आणि आम्ही विराला घेऊन थांबलो घरी कारण की तुम्ही समोरच जाणार आहे ना त्याच्यामुळं जास्त काही नाही दाखवत तुम्हाला थोडंसं दाखवते. बाहेर पड आम्ही सोडलो आम्ही विराला घेऊन थांबलो घरामध्येच. सगळ्या तिकडेच गेले आम्ही सोनू आणि मीच इथे बाजूला गेले बाकीचे. विरा इकडे 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 चल 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 बुबू आला चल चल त्याला बोलो 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 चल चल. अयो घे पकड बघ खाली जाईन पकड. आणि इकडे कोण आलं पाहिजे तिकडं तिकडं बघ कोण आलं आवाज दे रे. तिकडं तिकडं अयो अयो कोण आलं या कोण आली पाय होय पाणी दे. कोण आहे कोण आहे आई त्याला दूध गरम कर मग सोन्याला थोडं. काहीच नाही आईला आवाज दे. अक्का चहा घे. अरे घे ना. कोणाचा वरला सोन्या तुझं दूध हा माणूस कोण आहे त्याच्या बायकोला कम न्याला त्याला म्हणा. कोण आहे सांग. हा ते दाढी वाढवली म्हणून तो तसा दिसतोय. आला ना तुमची तर हा नाही नाही माची चाल चाल एक कप चहा होय अजून झालं बोल बस. तुम्हाला मोठी गाडी हिला घ्यायचं ऐक ना. चाल 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 चालत ती पण तिकडे पळती ना चालायला लागली. बाबा 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 अय्यो अय्यो नेमकी अशी सेंटरला येऊन उभी राहिली. आता जाऊ कोणाकडे
चल माग पुढं साईडला चौकड माणसं आहे. मी घेतली ती मागाशी. म्हणून तर बाई विराट चाल म्हणून विराट चल. पुढे जायचं येणार नाही आलीच नाही मागाशी. लय अंतर सोडणार की पुढं सोडणार सेंटरला जाणार विचार पडलाय. कुठं जायचं बाबू? कोणाकडं जायचं? मम्मीकडं? पप्पा घरात आहे. चल आपलं भूर जायचं भूर. भूर म्हणल्यावर निघू शकते, कारण मी सवय लावलेली. गाडी ए आपली भूर कुठे आहे? चावी आण. गाडी चावी डब्बा द्यायला जायचं बाबाचा. चावी कुठे आहे? हा कोळकडे डबा द्यायला जात असेल तुम्ही ना. डबा द्यायचा ना आपल्याला बाबा ना डबा. ते ओळख नाही ती बरोबर टन मारला. अहो ओळख नाही ना असं काय करताय. चा चा तिला मम्मी पप्पा नाही पण ती आजी पहिली लागत आजी रडत होती. हा पाहिलं मी व्हिडिओ पाहिलं म्हणून चल. अहो सवय लागली आमचं तेच होत आहे. मग साई गेला का आमची तेच गंमत. आम्हाला 2-4 दिवस आल तर त्यांच्यापाशी कायम त्याला सवय लागली ना तेव्हा काय थोडी 1-2-3 वर्ष झाली का कुठं ठेवायची नाही राहू शकत नाही ती. तो मग शाळेत झालं लागेल. नाही थोडा 2-10-15 ती का एकदा 3 वर्ष झाली का 2.5-3 गेली KG ला का विषय संपला हिंडायचा आमचा. हे आता